एकदा हे गाजर कोफ्ता तुम्ही घरी केला ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम चटपटा असा गाजर कोफ्ता घरी कसा करायचा ते बघणार आहोत. तर सर्वात पहिली की नाही, सध्याला गाजराचं सीझन आहे, त्याकरता तुम्ही रेसिपी नक्की फॉलो करा. तर इथे मी काय केले, 10 काजू 10 बदाम हे मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतले. आपल्याला जास्त पावडर नाही करायचं, थोडं ठोकरच ठेवायचं. आता त्यामध्ये काय करायचं, आपल्याला 100 ग्राम की नाही मावा ॲड करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने. आता त्यामध्ये की नाही मावा ॲड केला ना, तर 50 ग्राम की नाही आपल्याला पनीर घ्यायचे. आता हे पनीर की नाही मी खिसणीने खिसून घेते. खिसणीने खिसून घेतल्याने काय होईल की पनीर एकजीव छान प्रकारे त्या मिश्रणमध्ये होईल, त्याकरता आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं. तुम्ही हाताने पण मॅश केलं तरी चालते. आता हे पूर्ण की नाही छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं. आणि त्या मिश्रणाची जी स्टफिंग आपण गाजराची करायलोत ना, त्याचे काय करायचे, आपल्याला एकदम छोटे छोटे की नाही बॉल तयार करून घ्यायचे. जास्त मोठे नाही करायचे बॉल, एकदम छोटे. जे नॉर्मल बोरं राहतात ना, छोटे छोटे बोरं सेम तशाच पद्धतीने की नाही छोटे बॉल तयार करून घ्यायचे. आता मी सध्याला हे साईडला ठेवून देते, नंतर मी तसेच बॉल तयार करून घेणार आहे. आता इथे मी काय केले, एक प्लेट घेतली. त्या प्लेटमध्ये की नाही फ्रेश 2 कप गाजर खिसून घेतलेले आहेत. आता एक गाजर की नाही आपल्याला त्या गाजर खिसल्यानंतर त्याचं पाणी वगैरे काहीच काढायचं नाही आपल्याला. तर त्यामध्ये काय करायचं, आपल्याला 50 ग्राम की नाही पनीर ॲड करायचा. पनीर पण छान खिसून घ्या. पनीर बिलकुल स्किप करू नका. पनीरने आपल्या कोफ्त्याला एकदम टेस्ट येणार आहे, त्याकरता आपल्याला पनीर ॲड करायचे. परत त्यामध्ये की नाही 2 टेबलस्पून की नाही अद्रक लसूण आपल्याला क्रश केलेला टाकायचा आहे. आपल्याला पेस्ट नाही टाकायची, क्रश केलेलाच अद्रक लसूण इथे यूज करायचा आहे. आता त्यामध्ये काय केले, मी एक आलू स्वच्छ धुवून छान खिसून घेतलेला आहे. 2-3 पाण्याने त्या आलूचा खिस मी धुवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 2 मिरच्या बारीक कट केलेला, 1 टीस्पून चाट मसाला आणि 1 टेबलस्पून की नाही मीठ ॲड केले. मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि 3 ते 4 टेबलस्पून की नाही आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचे. आता हे छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्यायचं. आता परत की नाही त्यामध्ये काय करायचं, आपल्याला 1 टेबलस्पून की नाही कस्तुरी मेथी ॲड करायची. आणि त्यामध्ये की नाही 4 टेबलस्पून की नाही तेल ॲड करायचं. आता तुम्ही बघू शकता, हे तेल की नाही गरम वगैरे काही नाही आहे, आपलं नॉर्मल तेल आहे, थंड तेल आहे. आता परत की नाही हाताने छान मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या. असं ते उंडा दाबू दाबू छान ते मिक्स करून घ्या. त्यांनी काय होईल की आपले गाजराला की नाही पूर्ण कॉर्नफ्लॉवर लागला जाईल, त्याकरता. आता काय करायचं, आपल्याला त्यामध्ये की नाही तांदळाचं पीठ आणि कढीपीठ हे दोन्ही पण आपल्याला ॲड करायचे. त्यांनी काय होणार आहे, एकदम टेस्टेड आपले कोफ्ते होणार आहेत, त्याकरता आपल्याला ॲड करायचे. आता त्यामध्ये मी काय केले, 2 टेबलस्पून की नाही तांदळाचं पीठ ॲड केले आणि 1 टेबलस्पून आपल्याला बेसन ॲड करायचं. आणि परत छान मिक्स करून घ्यायचं. असंच मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम अशाच पद्धतीने की नाही हे डो तयार करून घ्या. आता इथं डो की नाही तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला एक हातावर करून पण दाखवते. सेम अशाच पद्धतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचा. आता त्यामध्ये बिलकुल पाणी आपल्याला वापर नाही करायचा पाण्याचा. आता त्यामध्ये काय करायचं, फ्रेश धुतलेली की नाही मूठभर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घ्या. आणि परत की नाही छान मिक्स करा. आता ही कोथिंबीर की नाही आपल्याला स्टार्टिंगला नाही टाकायची, एकदम शेवटला टाकायची. आपल्याला पूर्ण डो तयार झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे डो तयार झालेला आहे कोफ्त्याचा. अशा प्रकारे मी की नाही ती बदामची आणि मावाची की नाही बॉल पण तयार करून घेतलेले आहे छोटे छोटे. आता मी काय केले, थोडं की नाही गाजराचं जे आपण डो तयार केला ना, ते घेतलं हातावर, छोटी चपटी अशी पोळी केल्यासारखी केली आणि त्यामध्ये ते बॉल ठेवून घेतला मी ते काजू बदामाचा. आणि अशा हलक्या हाताने की नाही गोल गोल तयार करून घेतलेला आहे. सेम मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, सेम अशाच पद्धतीने तुम्हाला हे कोफ्ते तयार करून घ्यायचे. तर हे जी कोफ्ते की नाही मी एका प्लेटमध्ये तयार केलेली ठेवून घेते. आता परत की नाही मी तुम्हाला एक करून दाखवते. परत मी की नाही थोडा ते गाजराचा जे डो आपण केला ना ते कोफ्त्याचा, ते घेतला. परत हलक्या हाताने चप्पट करून घेतली आणि त्यामध्ये परत ते बॉल, ड्रायफ्रूटचा बॉल ठेवला आणि परत की नाही छान हलक्या हाताने दाबून घेतलं आणि गोल शेप दिला.
सेम अशाच पद्धतीनं पूर्ण कोफ्ते की नाही तयार करून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, जे गाजर कोफ्ता करायच्या आधी की नाही आपल्याला पहिले कोफ्तेच तयार करून घ्यायचे. आता अशा प्रकारे की नाही पूर्ण कोफ्ते तयार झालेले आहेत. आता हे कोफ्ते की नाही आपल्याला तळून घ्यायचे. आता त्याकरता मी काय केले, गॅसवर कढई ठेवली, गॅस ऑन केला. तर त्या कढईमध्ये की नाही आपल्याला तेल ॲड करायचे आणि छान प्रकारे की नाही आपल्याला कोफ्ते तळून घ्यायचे. आपल्याला गॅस की नाही कोफ्ते तळायच्या वेळेस की नाही गॅस बिलकुल फुल नाही करायचा. स्टार्टिंगला तेल की नाही छान गरम करून घ्यायचं आणि नंतर की नाही गॅस कमी करायचा. कमी गॅसवर की नाही आपल्याला कोफ्ते तळायचे. आता मी इथं काय केले, कोफ्ते त्यामध्ये टाकून घेतले कढईमध्ये आणि कढईने की नाही डायरेक्ट आपल्याला चमच्याने नाही हलवायचे कोफ्ते, नाहीतर तुटू शकतात. तर त्याकरता आपल्याला कढईनं धरायचं आणि गोल गोल कढई फिरवायची. त्यांनी काय होईल की आपलं जे कोफ्त्यावर की नाही तेल छान प्रकारे जाईल. त्याकरता आपल्याला कढईनं गोल गोल हलक्या हलक्या हाताने की नाही ती कढई फिरून घ्यायची. तुम्ही बघू शकता. आता मी काय केलं तर जेव्हा हे कोफ्ते की नाही कढईमध्ये टाकले होते ना, तर मी टाईम लावून हे कोफ्ते तळले होते. एकूण 7 मिनिट की नाही मला हे कोफ्ते तळण्यासाठी लागले होते. तुम्ही पण हे कोफ्ते की नाही 7च मिनिट तळू द्या. एकदम छान प्रकारे की नाही कोफ्ते तळल्या जातात त्याकरता. आणि लक्षात ठेवा की गॅस की नाही आपल्याला कमीच ठेवायचा आहे. फुल गॅसवर हे कोफ्ते बिलकुल तळायचे नाही. आता परत मी त्या कढईमध्ये की नाही कोफ्ते टाकून घेतले आणि परत की नाही मी ते कढईनं हलकं हलकं फिरून घेतलं. मी तुम्हाला रिपीट व्हिडिओमध्ये दाखवत आहे. सेम अशाच पद्धतीने तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये चमचा बिलकुल घालू नका, नाहीतर आपले कोफ्ते की नाही फुटू शकतात. आता अशा प्रकारे की नाही आपले कोफ्ते छान प्रकारे तळलेले आहेत. तुम्हाला मी एक हातात घेऊन दाखवत पण आहे. आता आपल्याला काय करायचे, त्या कोफ्त्यासाठी की नाही ग्रेव्ही तयार करायची. त्याकरता इथं आपल्याला मसाले भाजून घ्यायचे. आता मी गॅस ऑन केला, गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये की नाही आपल्याला 1 टेबलस्पून ऑइल ॲड करायचं आणि त्यामध्ये खडे मसाले ॲड करायचे. आता 1 चमचा की नाही मी जिरा ॲड केला आहे. त्यामध्ये 4 लवंगा, 4 विलायची, 4 मिरे, 3-4 दालचिनीचे तुकडे. हे छान लालसर होऊ द्यायचेत आपल्याला. हे मसाले जेव्हा आपण भाजतोत ना, एकदम कमी गॅसवर हे मसाले भाजून घ्यायचे. आता त्यामध्ये मी काय केले, 2 टेबलस्पून की नाही आपले धने, अखंड धने असतात ना, ते धने ॲड केले. आता परत पण मी छान मिक्स करून भाजून घेत आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचे, गॅस कमीच ठेवायचा आहे. आता एक मसाले ॲड करून छान खरपूस भाजून घ्यायचे. परत मी 1 टेबलस्पून आपले पांढरे तीळ ॲड केले आणि परत मी छान मिक्स करून घेतले. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचे, ग्रेव्हीसाठी की नाही 10 ते 12 काजू ॲड करायचे आणि 10 की नाही बदाम ॲड करायचे आणि परत छान हे काजू बदाम लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मी रिपीट सांगते, गॅस कमीच ठेवायचा. आता मी इथे काय केले की एक छोटी वाटी की नाही खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. आता ते पण मी खीस टाकून घेतले आणि कमी गॅसवर भाजून घ्यायचा. आता त्यामध्ये मी काय केले, एक मोठ्या साईजचा की नाही कांदा कट करून घेतलेला आहे. आपल्याला मोठ्या मोठ्या फोडीचा कांदा कट करून घ्यायचा, त्यामध्ये टाकून घ्या. परत छान भाजून घ्या ते कांदा आणि 2 की नाही मीडियम साईजचे की नाही आपल्याला टमाटर ॲड करायचे. आता मी ते 2 टमाटे बारीक कट करून टाकून दिले आणि छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला काय करायचं, अर्धाच कप की नाही पाणी ॲड करायचं. गॅस कमीच ठेवा. अर्धा कप पाणी ॲड करायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटाकरता की नाही आपल्याला झाकण देऊन ठेवायचे. ते 5 मिनटानंतर की नाही आपल्याला पूर्ण मसाले छान थंड झाले ना, परत त्यामध्ये की नाही आपल्याला दुसरे मसाले ॲड करायचे. आता तुम्ही बघू शकता टमाटे छान मॅश झालेले आहेत, टमाटे छान शिजलेले आहेत. आता की नाही आपल्याला गॅस बंद करायचा आणि ती कढई की नाही अशीच थंड होऊ द्यायची. आपल्याला थोडं नॉर्मल मसाले थंड होऊ द्यायचे. आता तुम्ही बघू शकता मसाले की नाही नॉर्मल थंड झालेले आहेत. जास्त थंड होऊ द्यायचे नाही आपल्याला मसाले, कारण की त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं, 1 टेबलस्पून की नाही अद्रक लसणाची पेस्ट ॲड करायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि इथं मी 1.5 टेबलस्पून की नाही लाल मिरची पावडर ॲड केले. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता आणि छान मिक्स करून घेतलं. आता परत की नाही त्यामध्ये आपल्याला काय करायचं, 1 टेबलस्पून दही ॲड करायचं. दही की नाही आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं, एकदम नॉर्मल दही घ्या. आता मी 1 टेबलस्पून दही त्यामध्ये टाकून छान मिक्स केलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही नाही टाकायचं, तसंच मिक्सरमध्ये की नाही छान ग्राइंड करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी आता मिक्सरमध्ये की नाही
छान प्रकारे टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे. आपल्याला पाणी बिलकुल त्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. आता हे की नाही आपल्याला जे वाटण तयार केलेलं ना आपण कोफ्त्यासाठी, तर ते की नाही आपल्याला छान प्रकारे की नाही भाजून घ्यायचं आहे वाटण. आता मी काय केले, 2 टेबलस्पून कढईमध्ये तेल ॲड केलं आणि त्यामध्ये की नाही 1 टेबलस्पून आपल्याला बटर ॲड करायचे. आता परत की नाही आपल्याला या कोफ्त्याला एकदम टेस्ट येण्याकरता की नाही 2 टेबलस्पून की नाही अद्रक लसूण की नाही क्रश केलेले यूज करायचे. आणि छान प्रकारे लालसर झालं ना तर त्यामध्ये 1 टेबलस्पून गरम मसाला ॲड करा आणि 1 टीस्पून की नाही हळदी पावडर. आता छान प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं ना ते टाकून द्या. परत छान मिक्स करून घ्या. आता आपल्याला फुल गॅसवर कंटिन्यू की नाही 5 मिनिट हे मसाला भाजून घ्यायचा आहे. आता ते मसाले भाजतानाच आपल्याला काय करायचे, त्यामध्ये मीठ ॲड करायचे. तर आपल्या आवडीनुसार की नाही चवीनुसार हे मीठ त्यामध्ये ॲड करून द्या आणि छान प्रकारे की नाही फुल गॅसवर की नाही हे मसाले जोपर्यंत हे पाणी की नाही जी पातळ पेस्ट ती घट्ट होत नाही तोपर्यंत हे मसाले की नाही छान प्रकारे भाजून घ्या. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकूण 5 मिनिट मी फुल गॅसवर असे मसाले भाजून घेतलेले आहेत. मस्तपैकी मसाल्याला पण तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचे, गरम पाणी ॲड करायचं. आपल्याला थंड पाणी ॲड नाही करायचं. तुम्ही जर थंड पाणी टाकलं तर त्यामध्ये काय होईल, आपल्या ज्या कोफ्त्याच्या ग्रेव्हीला की नाही तरी येणार नाही, जे रेडपणा राहते ना ते राहणार नाही. त्याकरता त्यामध्ये आपल्याला एकदम उकळीचं पाणी त्यामध्ये ॲड करायचे. आता तुम्ही बघू शकता त्या मसाल्याला किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये की नाही मी गरम उकळीचं पाणी एकूण 2-2.5 कप की नाही पाणी ॲड केले. आता पहिले 1 कप पाणी टाकून घ्या आणि परत छान मिक्स करून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ ग्रेव्ही ठेवू शकता. आता परत मी 1 कप पाणी टाकून घेतलं आणि छान प्रकारे की नाही मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही ग्रेव्ही की नाही आपल्याला कमी गॅसवर की नाही 10 मिनिट उकळू द्यायची ग्रेव्ही. आता तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचे, परत की नाही थोडं पनीर खिसून टाकायचं. 50 ग्राम पनीर खिसून टाका. आता लगेच की नाही आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून परत छान मिक्स करून घ्या. आता तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कलर किती छान आलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला एक मेन इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड करायचे. तर ते काय आहे, आपल्याला साखर ॲड करायची. त्यामध्ये की नाही आपल्याला 1 टेबलस्पून की नाही साखर ॲड करायची. साखरेने काय होईल, आपल्या भाजीला पण एकदम चटपटी टेस्ट येणार आहे आणि भाजीचा कलर पण छान होणार आहे. त्याकरता आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायचीच. आता तुम्ही बघू शकता भाजी छान उकळत आहे. अशा प्रकारे आपली ग्रेव्ही की नाही तयार होत आहे, तयार झाली नाही आहे. आता एकदम शेवटच्या स्टेपला काय करायचं, त्यामध्ये आपल्याला की नाही मलाई ॲड करायची. त्यामध्ये तर मी काय केली की नाही 1/4 कप की नाही मलाई घेतली, आपली दुधावरली साय त्यामध्ये मी ॲड करून घेतली आणि छान प्रकारे की नाही मी मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ग्रेव्ही दिसत आहे. एकदम टेस्टेड अशी आपली ग्रेव्ही तयार झाली. आता मी काय केले, झाकण देऊन की नाही आपल्याला मलाई टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट की नाही उकळू द्यायची ग्रेव्ही. आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता मी परत एकदा की नाही छान मिक्स करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते किती मस्त प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद केला. आता जे आपण कोफ्ते तळलेले आहेत ना ते आपल्याला गरम नाही टाकायचे. थोडी भाजी की नाही थंड होऊ द्यायची नॉर्मल. मी तुम्हाला एक कोफ्ता की नाही कट करून दाखवला आहे. बघू शकता किती छान मस्त मधली स्टफिंग दिसत आहे, जी ड्रायफ्रूटची आपण भरलेली आहे ती. आता त्या ग्रेव्हीमध्ये की नाही आपल्याला 1 कोफ्ता की नाही ॲड करून घ्यायचा आणि छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्यायचं. तुम्ही गरममध्ये जर त्या गरम ग्रेव्हीमध्ये जर तुम्ही कोफ्ते ॲड केले ना तर एकदम त्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्येच मिक्स होईल. त्याकरता आपल्याला की नाही गरम ग्रेव्हीमध्ये कोफ्ते ॲड नाही करायचे. थोडं नॉर्मल थंड झालं ना त्यामध्ये तुम्ही कोफ्ते ॲड करून घ्या. अशा प्रकारे आपला गाजर कोफ्ता रेडी झालेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये थोडा कोफ्ता की नाही गार्निश करून घेते. इथं मी खिसलेल्या पनीरनी की नाही कोफ्ता गार्निश करणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपला गाजर कोफ्ता तयार झालेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.